आताची एक मोठी बातमी बघूयात। गडचिरोलीमधल्या जपतलाईच्या आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द झाली आहे। सर्पदंशामध्ये 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या नंतर आता सरकारने ही कारवाई केली आहे। आदिवासी विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी हे आदेश काढलेले आहेत। संस्थेला बाजू मांडण्याची संधी दिल्याच्या नंतर आदिवासी विभागाकडून ही मान्यता रद्द करण्यात आली। शाळेमधील विद्यार्थ्यांचे भामरागड, गडचिरोली आणि अहेरी या ठिकाणी समायोजन केले जाईल। विद्यार्थ्यांचे संपूर्ण दस्तऐवज गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एनटीए मधल्या 3 कर्मचाऱ्यांवरती बरखास्ताची कारवाई करण्यात आलेली आहे। नेटची 3 विषयांची परीक्षा रद्द करावी लागली आणि त्यामुळे आता ही कारवाई केली जाते आहे। नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एनटीएच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली होती। आतापर्यंत एनटीए मधले सुमारे 50 कर्मचारी हटवण्यात आले। एनटीएच्या परीक्षा पद्धतीची सरकार सध्या झाडाझडती घेत आहे। प्रत्येक स्तरावरती हलगर्जीपणा करण्यात आला आणि यामुळे आता वारंवार ही कारवाई केली जाते। 10 नवे प्रोफेशनल अधिकारी एनटीए मध्ये नव्यानं नियुक्त केले जातील। तर एनटीए मधल्या घोळामुळे विद्यार्थ्यांमधला प्रचंड रोष देखील उफाळून आलेला होता। देशभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आलेली होती आणि यानंतर आता ही कारवाई केली जाते। आता बातमी आहे झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भातली। राज्यामधील रखडलेल्या 20 जिल्हा परिषद आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीमध्ये प्रलंबित निवडणुका घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, वेळ आणि इतर बाबींच्या विषयी माहिती मागितली होती। राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घेण्याच्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी वेळ मागितला होता। दरम्यान आज सुनावणी झाली तर रखडलेल्या निवडणुकांवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात आज दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होईल। आजही ठाकरेंच्या शिवसेनेकडून वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतील आणि आधीच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आणि केवळ विधिमंडळामधील संख्याबळावर पक्षाची मालकी ठरवण्याच्या पद्धतीवरती देखील तीव्र असा आक्षेप घेतलाय। सोबतच 10व्या अनुसूचीचा हवाला देत पक्षांतर केलेले आमदार अपात्र ठरवावेत अशी मागणी देखील त्यांनी केली। आज देखील सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या समोर ही सुनावणी पार पडेल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या खासदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे। शिवसेनेचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आली। ठाकरेंच्या शिवसेनेनं बंडखोर खासदारांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। 31 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीला गैरहजर राहिल्यास या प्रकरणाची सुनावणी आपल्याला अनुपस्थितीमध्ये घेतली जाईल असे स्पष्ट निर्देश या नोटिशीमधून देण्यात आले आहेत। आम्ही हे नुकतेच 6 बंडखोर खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिंदे गटामध्ये विलीन झाले, त्यांना लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला यांनी मान्यता दिली, ती चुकीची आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। लोकसभा अध्यक्ष व हे 6 बंडखोर खासदार ह्या 7 लोकांनी येत्या 31 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही नोटीस होती, ती आम्ही त्यांना सुपूर्द केलेली आहे त्यांच्या कार्यालयात। मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमामधील कर्मचारी, खासगी कंपन्यांकडून नियुक्त वेट लीज कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यांवरती बेस्ट वर्कर्स युनियनने तीव्र अशी भूमिका घेतली आहे। युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी आजपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली। हे उपोषण आंदोलन चिघळल्यास किंवा बेस्ट कामगार मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाल्यास त्याचा फटका बेस्टच्या दैनंदिन बस सेवेला होण्याची शक्यता आहे। सेवा चालू राहील, पण मी उपोषणाला बसणार आहे आणि हे बेमुदत उपोषण असेल आणि मी घोषणा केलेली आहे की जोपर्यंत
या मागण्या पूर्ण होत नाहीत, हे उपोषण आता कोणत्याही आश्वासनांवर मागे घेतलं जाणार नाही. जरी 50%ला करत असलो तरी आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांची जबाबदारी आमची आहे हे आम्ही असं समजतो. त्यांनी संप केला होता, संपामध्ये अनेक लोकांच्यावर केसेसही झाल्या. आम्हाला असं काही घडू द्यायचं नाही, म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारून मी उपोषणाला बसणार आहे. आताची एक मोठी बातमी बघूया. ठाणे महानगरपालिकेकडून मालमत्ता करामध्ये 12% वाढ केली जाते. बिगर निवासी मालमत्तांवरचा जो कर आहे त्यामध्ये 20% वाढ केली जाणार आहे. 10 वर्षांच्या नंतर मालमत्ता करामध्ये आता पालिकेनं वाढ केली आहे. घोडबंदर पट्ट्यामध्ये 1800 लॉटच्या पेड पार्किंग धोरणाला देखील महानगरपालिकेकडून मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतील किंग सर्कलच्या जीएसबी गणेश सेवा मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 508 कोटी रुपयांचा विमा काढण्यासाठी निविदा मागवल्या. या विम्यासाठी 3 कंपन्यांनी निविदा दाखल केलेल्या आहेत. आज विजेत्या विमा कंपन्यांची घोषणा होईल. यंदाच्या विम्याचा सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे तब्बल 376.50 कोटी रुपये स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, स्टॉलवरचे कामगार, सुरक्षा रक्षक आणि वॉलेट पार्किंग कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अपघातांसाठी आहे. तर 99.6 कोटी रुपयांचा विमा हा सोनं, चांदी आणि दागिन्यांसाठी काढण्यात आला. यंदा मंडपामधलं साहित्य, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंसाठी देखील 2 कोटी रुपयांचा स्टँडर्ड फायर अँड स्पेशल पेरिल पॉलिसी विमा देखील घेण्यात येतो आहे. याशिवाय 30 कोटी रुपयांचा सार्वजनिक दायित्व विमा आहे. मंडप, स्टेडियम आणि भाविकांशी संबंधित जोखमींचा यामध्ये समावेश आहे. 2025 मध्ये जीएसबी मंडळाच्या मंडपाचा 474 कोटी रुपयांचा विमा होता, तर 2024 मध्ये ही रक्कम 400 कोटी होती. यंदा विम्याच्या रकमेमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोनं आणि चांदीच्या वाढत्या किमती हे यामागचं प्रमुख कारण आहे. कोकणामधला सगळ्यात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे गणेशोत्सव. या निमित्तानं कोकणामध्ये जादा एसटी बस सोडाव्यात अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. गोगावलेंच्या मागणीला तात्काळ सरनाईकांनी मंजुरी दिली. कोकणामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं जादा गाड्या सोडण्याच्या विषयी नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले. एसटी बरोबरच रेल्वेकडूनही कोकणामध्ये विशेष सेवा सुरू करण्याची मागणी कोकणामधील आमदार सरकारकडे करणार आहेत. पाहूया पुढची बातमी. परिवहन विभागाच्या ठाण्यामधल्या कार्यक्रमाला भाजपचे नेते काल गैरहजर राहिले. परिवहन विभागाच्या या हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अमराठी रिक्षा चालकांना मराठी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र दिलं जात होतं. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गणेश नाईक हे यांना निमंत्रण होतं. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ या अनुपस्थित राहिल्या, तर भाजपचे स्थानिक आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेमध्ये असताना सुद्धा एकाही भाजप आमदाराने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं दिसलं नाही. दरम्यान याचवरती आता मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलंय बघूया. मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज ह्या कार्यक्रमाला होती. ज्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील. कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, याचा अर्थ सगळं शासन उपस्थित होतं. आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला ते सरनाईक साहेब उपस्थित होते. आणि त्यांच्यावर प्रेम करणारे म्हणजे आज मला अभिमान सरनाईक साहेबांबद्दल किंवा शिवसेनेबद्दल एवढ्यासाठीच वाटतो, महायुतीबद्दल, की अशक्य असं काम म्हणजे मी ते आता बाजूला उभे आहेत म्हणून सांगत नाही, पण मी ज्यावेळी मी पण त्यांनी धाडस केलं म्हणून मी पण धाडस केलं, पण तो हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होती. परंतु याचं सगळं श्रेय हे सरनाईक साहेबांना जातं, आमचे ढवळ सर आहेत त्यांना जातं, मधु मंगेश कर्णिक साहेबांना जातं आणि सगळ्या साहित्यिकांना जातं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयामधल्या समिती कक्षामध्ये आज दुपारी ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये ठाण्यामधल्या रखडलेल्या 900 खाटांच्या
सुपर सिव्हिल रुग्णालयाचा आढावा घेतला जाईल. याशिवाय दुर्गम भागामधील रुग्णालयांची अवस्था, तिथल्या नागरिकांना आरोग्याच्या संदर्भात भेडसावणारे प्रश्न आणि पुरवल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा देखील या बैठकीमधून घेतला जाणार आहे. तसंच भविष्यामध्ये जनुकीय निदानाच्या माध्यमातून पुढील पिढी सुरक्षित करण्याच्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये शिंदेंकडून उपाययोजनांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुक्यामधील शैलेश शिंदे हा तरुण इंग्लंडमधल्या लेस्टरशायर काउंटी इथल्या शेपशेडचा काउन्सिलर बनलेला आहे. इंग्लंडमधल्या कन्झर्वेटिव्ह पार्टीकडून शैलेशला काउन्सिलर बनण्याची ही संधी मिळाली आहे. 35 वर्षांचे शैलेश शिंदे हे भारतीय वंशाचे इंग्लंडमध्ये निवडून आलेले आतापर्यंतचे सर्वात कमी वयाचे काउन्सिलर आहेत. शैलेश शिंदे यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे मुळशी तालुक्यामधल्या आनगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालंय आणि यानंतर पुणे आणि बिट्स पिलानीमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. सध्या ते इंग्लंडमध्ये रॉल्स रॉयस कंपनीच्या एरोस्पेस सेक्शनमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. मात्र सामाजिक भान असल्यामुळे त्यांनी तिथल्या काउन्सिलर पदाच्या निवडणुकीमध्ये उतरायचं ठरवलं आणि यामध्ये ते यशस्वी देखील झालेले आहेत. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. टाउन काउन्सिलर म्हणून निवडून आलेला आहात, तर ते नक्की काय पद आहे, ती काय जबाबदारी आहे, आपल्याकडचे जसे नगरसेवक काम करतात तसंच हे आहे का? हो अगदी. सो धन्यवाद मंदारजी फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आणि अगदी मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील. आणि तुम्ही जसं म्हटलं तसं बरोबर आहे. म्हणजे टाउन काउन्सिलर आपल्याकडचा तसा जो क्लोजेस्ट रेफरन्स आहे तो नगरसेवक म्हणू शकतो आपण. सो हो बरं. आणि काय जबाबदारी असते या टाउन काउन्सिलरची? सो टाउन काउन्सिलरची जबाबदारी मेनली असते इम्प्लिमेंटेशन, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन अँड ऑल्सो फीडिंग बॅक टू द सेंट्रल गव्हर्मेंट. सो द टाउन काउन्सिलर कडे खूप साऱ्या लोकल इम्प्लिमेंटेशनच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि हाऊ दे कॅन एबल टू बी द पार्ट ऑफ गव्हर्मेंट्स एक्झिक्युशन पॉलिसी. इंग्लंडमधली जी रचना आहे, जी हायरार्की आहे, एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्यानंतर आणि ही 3 टायर सिस्टम आहे. बरोबर. सो इंग्लंडमध्ये 3 टायर सिस्टम आहे. लोकल टाउन काउन्सिल, सिटी काउन्सिल्स ह्या इमिडिएट फ्रंटलाईन गव्हर्नमेंट्स म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर काउंटी काउन्सिल्स आहेत अँड देन ऑन टॉप ऑफ दॅट यू गॉट दी सेंट्रल गव्हर्नमेंट. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतामधल्या मतदार ओळखपत्रांचं कौतुक करण्यात आलंय. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेमध्ये देखील अशीच ओळखपत्र आपल्याला हवी आहेत अशी गरज व्यक्त करण्यात आली. अमेरिकेमध्ये अमेरिकन नागरिकांनीच मतदान करावं, त्यांनाच मतदानाचा अधिकार असावा असं ट्रम्प म्हणाले. काँग्रेसनं सेव्ह अमेरिका हा ऍक्ट मंजूर करावा असंही विधान ट्रम्प यांनी केलंय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबतच्या भेटीचा देखील त्यांनी उल्लेख केला. ओळखपत्रांशिवाय कशा निवडणुका घेता असा सवाल देखील ज्ञानेश कुमार यांनी विचारला होता. भारतामध्ये 64.6 कोटींनी ओळखपत्र दाखवून मतदान केल्याची माहिती ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे.